आणि एक महत्त्वाची अपडेट मंत्रालयामधून येतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती नाहीये। खासगी कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गेले असल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे बैठकीला उपस्थित आहेत। वॉर रूमची ही बैठक आहे, मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती नाहीये। या अगोदर सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांची उपस्थिती नसल्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या। एकनाथ शिंदे नाराज आहेत का हा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी वॉर रूम संदर्भात बोलावलेल्या बैठकीला अजित पवार उपस्थित आहेत, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नाहीयेत। देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावलेली आहे, ज्या बैठकीला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती आहे। खासगी कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गेले असल्याची माहिती आहे आणि म्हणूनच ही अनुपस्थिती असल्याची माहिती आहे। ज्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती दिसते। अनुपस्थित आहेत एकनाथ शिंदे। त्यामुळे पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारला जातोय, एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये नाराज आहेत का? या अगोदरची मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे आले नव्हते। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे होते, त्यामुळे ते बैठकीला येतील अशी अपेक्षा होती, मात्र ते आले नाहीत। खरं तर एकनाथ शिंदे हे मंत्रालयामधल्या महत्त्वाच्या बैठका न टाळणारे नेते म्हणून ओळखले जातात, मात्र गेल्या काही दिवसांपासून ते अनेक बैठकांना गैरहजेरी लावत आहेत। पालकमंत्री पदाचा वाद असेल, खातेवाटपाचा गोष्ट असतील, अनेक मुद्द्यांवरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा वारंवार माध्यमांमध्ये होतीये, राजकीय वर्तुळामध्ये होतीये। आता हाच त्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक आहे का, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो, कारण महत्त्वाची वॉर रूमची बैठक आहे, ज्याला मुख्यमंत्री उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत, पण एकनाथ शिंदे मात्र उपस्थित नाहीयेत। काही खासगी कार्यक्रम आहे एकनाथ शिंदेंचा, त्यासाठी ते गेले असल्यामुळे त्यांची उपस्थिती नाहीये असं सांगितलं जाते। आणखीन माहिती सागर कुलकर्णी यांच्याकडून घेऊयात। सागर, बैठक किती महत्त्वाची आहे? एकनाथ शिंदे यांच्या या बैठकीला उपस्थित असणं किती महत्त्वाचं आहे आणि एकनाथ शिंदे नेमके आहेत कुठे, आले का नाही आहेत बैठकीला? मुळात राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही बैठक बोलवली होती आणि या बैठकीला संबंधित सर्व खाते म्हणजे सामाजिक संबंधित जे विषय आहेत त्याच्यामध्ये समाज कल्याण खातं आहे, पाणी पुरवठा आहे, गृहनिर्माण विभाग होता, अर्थात एकनाथ शिंदे त्या खात्याचे मंत्री आहेत। तर या बैठकीला उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार उपस्थित होते, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र गैरहजर राहिल्याने परत एकदा चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे गैरहजर राहण्यामागे नाराजी हे मुळात कारण आहे का? तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे की एकनाथ शिंदेंनी आज दिवसभरामध्ये कोणताही पूर्वनियोजित दौरा ठेवलेला नाहीये। त्यांच्या घरगुती एक कार्यक्रमाच्या निमित्तानं ते कोणतेही त्यांनी आज सार्वजनिक कार्यक्रम ठेवले नाही आहेत। कुटुंबासह ते एका ठिकाणी गेलेले असल्याची माहिती उपलब्ध होती। अर्थात यामुळे फक्त चर्चा मात्र सुरू आहे की या बैठकीला एकनाथ शिंदे का उपस्थित राहिले नाहीत आणि महत्वाची बैठक होती तर एकनाथ शिंदेसारख्या नेता गैरहजर राहणं हे वारंवार जे गैरहजर राहण्याचे प्रकार घडतायत हे नाराजीचा सूर आहे की काय, असंच हा नाराजीचा सूर आहे की काय असाही प्रश्न आहे। त्यामुळे सरकारसमोर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।